नाही, आता 5:30 वाजलेत. छान आहे. तुला घड्याळ बघायला कळतं? तू पण शिकू शकतेस. कुकू टीव्ही किड्स ऍप डाउनलोड करा और एवरीडे कुछ नया सीखो. पवार आणि मुकेश दोघे एकाच कंपनीत काम करत असत. मुकेश या कंपनीत 3 वर्षांपासून काम करत होता. तेव्हा कुठे तो सिनियर इंजिनियर बनला आणि पवन एकाच वर्षात सिनियर इंजिनियर बनला. ही गोष्ट मुकेशला खूप खटकत होती. पवन, तुझ्या कामावर बॉस खूप खुश आहेत आणि मला वाटतं या वर्षी तुला आणखी एक प्रमोशन नक्की मिळेल. हे तर खूपच छान होईल सर. असाच प्रामाणिकपणे काम करत राहा. जेव्हा कोणीही पवनचं कौतुक करायचे तेव्हा मुकेशला खूप राग यायचा. आपण दोघेही एकच काम करतो, मोटर टेस्टिंगचे. तरीही सगळ्यांना पवनचेच काम आवडत असतं. कोणास ठाऊक पवनने सगळ्यांवर काय जादू केली ती. मुकेश मनातल्या मनात जळत असे. जेव्हा मुकेश घरी गेला तेव्हा त्याने सगळं त्याच्या बायकोला सांगितलं. मॅनेजर पवनला आणखी एक प्रमोशन देणार आहेत. अहो, पण तुम्ही तर या कंपनीत 3 वर्षांपासून काम करत आहात. तुम्हाला कोणी प्रमोशन का देत नाही? आम्ही दोघं एकच काम करतो, पण सगळ्यांना तोच आवडतो. मला वाटतं त्याने काहीतरी जादूटोणा केलाय. हो, नाहीतरी सगळ्यांना त्याचं जेवण खाऊ घालत असतो. सगळे म्हणतात की त्याची बायको खूप छान जेवण बनवते. म्हणजे खाऊ घालून सर्वांना मुठीत ठेवलंय. हो, पण तू काळजी करू नकोस. संधी मिळताच मी असं काहीतरी करतो. ही कंपनी सोडून निघून जाईल. असं काय कराल? तू फक्त बघत राहा. काही दिवसांनी पवन, तुला बॉस बोलवत आहेत. बहुतेक तुझ्यासाठी काहीतरी आनंदाची बातमी आहे. पवनच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि मुकेशला कळलं की पवनचं पुन्हा प्रमोशन होणार आहे. मुकेश मनातल्या मनात जळत होता. मी ह्या कंपनीला 3 वर्ष दिली, अजूनपर्यंत मला प्रमोशन मिळालं नाही. आणि हा कालचा मुलगा आल्याबरोबर प्रमोशनवर प्रमोशन घेते. याची कुवत दाखवावी लागेल. आणि मग पवन तिथून गेल्याबरोबर मुकेश त्याच्या जागी गेला आणि जी मोटर पवन फिट करत होता त्याचे काही वायर्स त्याने काढून ठेवले आणि मग त्याच्या जागेवर जाऊन बसला. काही वेळाने पवन हसत हसत आला. अरे मुकेश दादा, आज मी खूप खुश आहे. मला प्रमोशन मिळालं. अभिनंदन पवन. पवन खूप खुश होता. त्याने त्याची साधनं उचलली आणि हातातलं काम संपवू लागला. पण जसं त्याने बटन दाबलं त्याच्या मोटर मधून स्पार्क निघाला आणि मोटर बॉम्ब सारखी फुटली. मुकेश खूप खुश होता की पवन अपंग झाला असेल. आवाज ऐकून खूप लोक तिथे गोळा झाले. पण जसा धूर गेला मुकेश चकित झाला. पवन अगदी बरा होता. त्याला फक्त थोडंसं खरचटलं होतं. पवन, तू बरा आहेस ना? ओ सर, मी बरा आहे. हे सगळं झालं कसं? माहित नाही सर. मी जसं बटन दाबलं मोटर लगेच फुटली. मला वाटतं शॉर्ट सर्किट झालंय. तू डॉक्टरकडे जा आणि तिथून थेट घरी निघून जा. आजचं काम मुकेश पाहिल, नाहीतरी उद्यापासून तुला सुपरवायझरचे काम करायचंय. हो सर. पवन पाणी प्यायला आणि मग तेथून निघून गेला. मॅनेजरने मुकेशला रागाने पाहिलं. तू माझ्या केबिन मध्ये ये. मॅनेजर मुकेशकडे रागाने पाहत होता. मुकेश मॅनेजरच्या केबिन मध्ये उभा होता. मॅनेजरने त्याच्या कम्प्युटरमध्ये मुकेशचा व्हिडिओ ऑन केला, ज्यात मुकेश पवनच्या मोटरमध्ये काहीतरी करत होता. हा व्हिडिओ पाहून मुकेशला घाम फुटला. आज जे काय झालंय तो अपघात नव्हता, तर तुझा प्लान होता. तुला पवनला मारायचं आहे. नाही सर. काय नाही, वरच्याची कृपा आहे म्हणून मोठा अपघात झाला नाही. नाहीतर पवनच्या जीवाला धोका झाला असता आणि फॅक्टरीवरही केस झाली असती. ते तू सर्व करण्या अगोदर एकदा पण विचार केला नाही की पवनच्या कुटुंबाचं काय होईल, पवनचं काय होईल? जर हे तुझ्यासोबत झालं असतं तर? तो भलेही नवीन आहे, पण तुझ्यापेक्षा जास्त कुवतीचा आहे आणि त्याला प्रमोशन त्याच्या कुवतीवर मिळालेलं आहे. मी तुला कामावरून काढून टाकतोय. उद्यापासून इथे यायची गरज नाहीये. नाहीये सर, यापुढे मी असं कधीच करणार नाही. आज जे केलं आहे तेच पुरेसं आहे.
पुढची संधी तुला मिळेल तेव्हा ना. हे घे तुझं रिलिव्हिंग लेटर. उद्यापासून इथे येऊ नकोस. मुकेशला कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याने त्याच्याच पायावर कुऱ्हाड मारली होती. तो पवनचं वाईट करायला गेला होता आणि त्याच्यासोबतच वाईट झालं. मुकेशने रडत रडत ही गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली. काळजी करू नका, तुम्हाला दुसरी नोकरी मिळून जाईल. मुकेशला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता. आज त्याने हे केलं नसतं तर त्याला नोकरीवरून काढून टाकलं नसतं. पुढे अनेक दिवस मुकेशने नोकरीचा शोध घेतला, पण त्याला नोकरी मिळाली नाही. शेवटी हताश होऊन मुकेशने एका चहाच्या टपरीवर काम करायला सुरुवात केली. या कामाचे त्याला कमी पैसे मिळत होते, पण निदान त्याचं घर तर चालत होतं. एक दिवस पवन या चहाच्या टपरीवर आला आणि इथे मुकेशला पाहून तो चकित झाला. मुकेश भैया, तुम्ही इथे? हो, कामावरून काढल्यावर मला कुठे काय मिळतच नव्हतं. तुम्हाला कामावरून काढून टाकले, पण का? मुकेशला समजलं की पवनला याबद्दल काहीच माहित नाही. मुकेशने रडत पवन समोर सगळं कबूल केलं. मी तुझ्यावर जळत होतो. मी तुझं नुकसान करण्यासाठी तुझ्या मोटरमध्ये बिघाड केला होता, पण बघ मी काय करून घेतलं. पवनला मुकेशच्या या स्थितीवर खूप दया येत होती. भलेही मुकेशने पवनचं वाईट चिंतलं होतं, पण पवन अजूनही त्याच्याबद्दल चांगलाच विचार करत होता. पवन मुकेशला घेऊन सरळ मॅनेजरच्या केबिन मध्ये पोहोचला. सर, मला माहिती आहे मुकेश दादाने हे सगळं मत्सराने केलं आहे, पण आता त्याची ही स्थिती माझ्यामुळे झाली आहे. मला हे सहन होत नाहीये. तुम्ही प्लीज यांना यांचा जॉब परत द्या. प्लीज सर. नाही पवन, जर याने पुन्हा असं काही केलं तर? हा असं काही करणार नाही सर. त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतोय. सर प्लीज सर, त्याची गॅरंटी मी घेतो सर. प्लीज याला याचा जॉब परत द्या. मॅनेजरला पण मुकेशवर दया आली. उद्यापासून तू पुन्हा कामावर येऊ शकतोस, पण लक्षात ठेव, तुझ्यामुळे कोणालाही चुकून जरी त्रास झाला तर तुला पोलिसांच्या हवाली करीन. नाही सर, आता कोणाला माझ्यापासून काहीच त्रास होणार नाही. धन्यवाद पवन. मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होतो. मला माफ कर प्लीज. काही हरकत नाही दादा, चुका माणसांकडूनच होतात. पवनने मुकेशला मिठी मारली. दुसऱ्या दिवसापासून मुकेश पुन्हा फॅक्टरीत काम करू लागला, पण आता तो बदलला होता. त्याचा कोणावरच राग नव्हता. तो फक्त त्याचं काम करायचा आणि घरी जायचा. त्याला कळून चुकलं होतं की वाईट कामाचं फळ वाईटच असतं आणि जे दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ते स्वतःच त्यात पडतात.